मचा दिया पूरा मचा दिया। सायन्स 2 में भी अपन ने मचा दिया। जसा आपण मॅथ 1 मॅथ 2 आणि सायन्स 1 मध्ये पूर्णच्या पूर्ण आपल्या पेपरचा जो होता आपल्या व्हिडिओज मधून आला होता, तसाच आपला सायन्स 2 जो आहे तो सुद्धा आपल्या पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ मधून जो आहे मॅक्सिमम पेपर आला होता। सगळ्यात पहिले जर आपण पाहू ज्याची आपल्याला खूप अशी भीती वाटते तो होता 5 मार्कचा क्वेश्चन। 5 मार्कचा क्वेश्चन जो आहे ते दोन्ही क्वेश्चन, एक म्हणतात दोन्ही क्वेश्चन आपल्या व्हिडिओ मधून मी तुम्हाला जे सांगितलं होतं तेच क्वेश्चन आले आहे। इथं बायोडायव्हर्सिटी राईट द एनी फोर कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी मी तुम्हाला 10 वेळा सांगत होतो का हाऊ बायोडायव्हर्सिटी कॅन कन्झर्व वाला क्वेश्चन चांगला करा, आणि तो सरळ सरळ तुम्हाला 5 मार्कसाठी विचारला होता। स्टेम सेल्स वर मी तुम्हाला सांगितलं होतं कन्फर्म क्वेश्चन राहते आणि तो सुद्धा तुम्हाला 5 मार्कसाठी विचारला होता। 15 मार्काचा तर तुम्ही पूर्ण पेपर मधून पूर्ण क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकले असते। हे वाली ऍक्टिव्हिटी पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं हे वाली ऍक्टिव्हिटी कालच्या व्हिडिओ मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं का ही वाली ऍक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे करायची आहे। ही ऍक्टिव्हिटी उतरली होती। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं का अॅनिमल क्लासिफिकेशन मोठा आहे, त्याच्यातले सगळेचे सगळे फायलम आपल्याला पाठ नाही होत, तर तुम्हाला फक्त जे आहे ऑर्थ्रोपोडा, मोलुस्का आणि अजून एक दोन सांगितलं होतं ते तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं। आणि मोलुस्कावर जो आहे तो 3 मार्कचा क्वेश्चन आला होता। 3 मार्कचा सरळ सरळ फक्त 3 कॅरेक्टरिस्टिक लिहायचे होते, एकदम इझी होता। त्याच्यानंतर मी तुम्हाला मायटोसिस मिओसिस चांगला करून जा, डिफरन्स बिटवीन किंवा मायटोसिस फक्त मायटोसिस करून जा, मिओसिस येण्याचे चान्सेस कमी आहे, आला तर डिफरन्स येईल किंवा मायटोसिस असं सांगितलं होतं, तर तो सुद्धा तुम्हाला 3 मार्क्ससाठी आला होता। त्याच्यानंतर मी तुम्हाला जो आपला टेक्स्टबुक वाला सेशन होता पेपर लीकचा, त्याच्यामधून मी सगळ्यात पहिलेच जसा आपला सेशन चालू केलं तसंच मी तुम्हाला सांगितलं होतं हेरिडिटीची डेफिनेशन जी आहे तुम्हाला चांगली करायची आहे, ते सुद्धा हेरिडिटीची डेफिनेशन आणि त्याच्यावरचे काही पॉइंट ते सुद्धा आपल्याला आले होते 3 मार्क्ससाठी। त्याच्यानंतर आपण जर पाहू नेक्स्ट मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी का ते फूड चेन वाली तुम्हाला चांगले करायचे आहे। फूड चेन वाली सुद्धा 2 मार्कासाठी विचारली होती। फक्त जो होता गिव्ह रिझन थोडासा आपल्याला धोका दिला। गिव्ह रिझन जो आहे तो थोडासा वेगळा आला होता, पण ते बी जे आहे फक्त 4 मार्कचा हा थोडासा वेगळा आला होता, पण तो पण तुम्ही जर बाकीचा केला असेल तर हावाला पण तुम्हाला अभ्यास सोडवणं काही कठीण नव्हता। एन्व्हायरमेंटचे 2 प्रश्न होतेच, ठीक आहे। न्यूक्लिअर वाला आला होता, त्याच्यानंतर फ्रॅगमेंटेशन रिजनरेशन वाला तुम्हाला सांगितलं होतं, रिजनरेशन वाला 1 मार्कसाठी आला होता। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं बायोटेक्नॉलॉजीचे युजेस करा, बायोटेक्नॉलॉजी युजेस सुद्धा आले होते आपल्याला 1 मार्कसाठी। त्यानंतर कनेक्टिंग लिंक मी तुम्हाला सांगितलं होतं की कनेक्टिंग लिंक मध्ये पूर्णच्या पूर्ण करायची काय आवश्यकता नाही, फक्त ते कोणाचा कनेक्टिंग लिंक आहे तेवढाच करा, तुमचा कनेक्टिंग लिंक संपून जाईल। कनेक्टिंग लिंक मधून तेवढाच प्रश्न आलेला आहे आपल्याला। त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं म्युटेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे। म्युटेशन जो चांगल्या प्रकारे करायचं त्याची डेफिनेशन सरळ सरळ एमसीक्यू मध्ये आली आहे 1 मार्कसाठी। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं एरोबिक रेस्पिरेशन वर पण तुम्हाला 1 मार्कचा क्वेश्चन आला होता। असे मॅक्झिमम फक्त गिव्ह रिझन जर सोडलो, गिव्ह रिझन मध्ये बी तुम्हाला सोशल हेल्थ वर, डिझास्टर मॅनेजमेंट वर मी तुम्हाला सांगितलं होतं सोशल हेल्थ डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे त्याच्यातले सगळे क्वेश्चन जनरल राहते ते करायचे आहे। म्हणजे मॅक्झिमम पेपर जो आहे तो आपल्या या पेपर लीकचा सेशन मधूनच गेला आहे। आय होप तुमचा पेपर खूप चांगला गेला असेल। तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला किती मार्क पडतील आपल्या या सायन्स 2च्या पेपरमध्ये, सगळेजण कमेंट करा किती मार्क्स येतील तुम्हाला, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहे ते पण तुम्ही सांगून द्या की तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहे। कमेंट मध्ये सांगा पेपरमध्ये किती मार्क पडेल। आय एम फ्रॉम दिस डिस्ट्रिक्ट, आय एम फ्रॉम चंद्रपूर, वर्धा, नागपूर, मुंबई, ठाणे, जिथून पण असाल तुम्ही तेवढा कमेंट करून टाका। आणि हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आज संध्याकाळपर्यंत टेक्स्ट बुकचे जे आहे हिस्ट्रीचे पेपर लीक वाले क्वेश्चन, आज मी तुम्हाला हिस्ट्री आणि इतिहास मराठी मीडियम इंग्लिश मीडियम दोन्हीचे आहे ते तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून टाका। चांगल्यात चांगला करा। आता तुमचे मेन पेपर जे आहे ते संपलेले आहे। आता हिस्ट्री जिओग्राफी तुम्ही असाच चिल्लर मध्ये करून टाकता। चांगल्या प्रकारे तुम्ही थोडासा अभ्यास करा हिस्ट्री जिओग्राफीचा, फक्त 2च पेपर राहिले आहे आता। तोपर्यंत सगळ्यांना ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच।